श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मराठवाड्यामध्ये गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच महालक्ष्मीच्या पूजन दिवशी आपण महालक्ष्मीसाठी नैवेद्यासाठी काय काय पदार्थ बनवतो ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते महालक्ष्मी पूजनसाठी मी नैवेद्यासाठी काय काय बनवलं होतं ते. तर सगळ्यात अगोदर मी पुरणासाठी इथे या ग्लासने 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 6 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पुरण आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं. अशा प्रकारे डाळ शिजली की आपण हे एक्स्ट्रा पाणी जे आहे काढून घेणार आहोत. कटासाठी याचीच आपण आमटी बनवतो, त्याला कटाची आमटी असं बोलतात. तर आता हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे असं वाटून घेऊयात. पहिलं मी सुरुवातीला वाटून घेते आणि नंतर गूळ किंवा साखर मिक्स करते. तुम्ही पहिले साखर गूळ मिक्स करून नंतर पण वाटू शकता. अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ असं आपलं पुरण शिजलेलं आहे. आता मी एका कढईमध्ये काढून घेते आणि यामध्ये ज्या मापाने डाळ घेतलेली आहे त्याच मापाने साखर टाकलेली आहे. तर 2 ग्लास इथे मी साखर टाकलेली आहे. आपण हे व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी जायफळ आणि इलायची पावडर टाकलेली आहे आणि हे आपल्याला एकदम असं घट्ट असं बनवून घ्यायचं आहे. इथे आपलं आता पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता इकडे मी अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे थोडंसं असं मी जाडसर मळून घेणार आहे. याचे आपण दिवे, फळं आणि मुटके बनवणार आहोत. तर हे स्पेशली महालक्ष्मीसाठी, मराठवाड्यामध्ये महालक्ष्मीसाठी असं मानलं जातं की महालक्ष्मीला दुसरा काही निवेदन नसेल तरी चालेल, पण हे जे फळ, मुटका आणि दिवे आहेत याचा खूप मान आहे आणि हे देवीला खूप आवडतं. तर मी आता हे एका महालक्ष्मीसाठी 16 दिवे, 16 फळं आणि 16 मुटके असं बनवून घेणार आहे. म्हणजे मला 2 महालक्ष्मीसाठी टोटल 32 फळं, 32 मुटके आणि 32 दिवे असं बनवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की हे जे पीठ आहे, आता सध्या आपण कसं असंच अर्ध गव्हाचं अर्ध ज्वारीचं असं घेतो, पण हे पीठ मी मिक्सरमध्ये ज्वारी आणि गहू असं भिजवून ते जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा जो चोथा आहे तो बाजूला ठेवलेला आहे. त्या चोथ्याचा पण आपल्याला भात बनवायचा आहे महालक्ष्मीसाठी. तो तो पण महालक्ष्मीला खूप आवडतो. तर तो मराठवाड्यात आमच्या इकडे कंपल्सरी बनवलाच जातो. पहिलं कसं उकळामध्ये वगैरे ते ज्वारी गहू वाटून असं ते पीठ बनवलं जायचं, पण सध्या आपण कसं मिक्सरमध्ये बनवतो. आपल्याकडे ते जातं उकळ वगैरे सध्या अवेलेबलच नसतं शहरामध्ये, तर त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. त्याची व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवायला विसरली. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दिवा बनवला आहे मी, मुटका आणि फळ हे बघा असं मी बनवलेलं आहे. आता मी हे अशा प्रकारे मी 32 दिवे बनवले आहेत. 1-2 एक्स्ट्रा बनवते. 32 फळं आणि 32 मुटके आपलं हे सगळं बनवून तयार झालेलं आहे आणि मी तिन्ही पण आयटम एक्स्ट्रा बनवलेले आहेत. कारण आपण जे शिजवून घेतो वाफेवर असं, तेव्हा एखादं तुटतं वगैरे तर ते मग चांगलं दिसत नाहीत महालक्ष्मीला ठेवायला. त्यामुळे थोडंफार मी एक्स्ट्रा बनवलेलं आहे. आता मी हे फळं सुरुवातीला असं वाफेवर वाफवून घेणार आहे. 5-7 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. जास्त पण वाफवायचे नाहीत, कारण ते जास्त शिजले तर तुटतात, ते व्यवस्थित निघत नाहीत. मग तुम्ही बघू शकता आता मी अशा प्रकारे दिवे पण वाफेवर शिजवून घेते. तोपर्यंत मी इकडे आता भज्यासाठी पीठ वगैरे मळून घेते. इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ सगळे मसाले हे टाकून घेऊयात आणि महालक्ष्मीला कांद्याची भजी, मिरचीची भजी, परत आळूची वडी हे सगळं कंपल्सरी आमच्या इकडे बनवतातच. जिरा टाकलेला आहे आणि पाणी टाकून मी आता हे साईडला ठेवून देते. आळूची पानं पण बनवायची असतात, त्यामुळे मी थोडंसं पीठ जास्तच घेतलेलं आहे. आपण हे थोडं बाजूला ठेवूयात आणि परत मी एका प्लेटमध्ये
बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद, तिखट आणि जिरा टाकून घेतलेला आहे. हे मी आता जाडसर मळून घेणार आहे. याचे पण गोलाकार असा आकार देऊन वडे असं बोलतात त्याला. तर हा प्रकार पण मराठवाड्यामध्ये महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी बनवला जातो. तुम्ही बघू शकता इतपत मी असं घट्ट बनवलेलं आहे पीठ हे. आता हे पीठ असं घेऊन आपण असं गोल करून त्याला आतमध्ये असं होल करायचं आहे. तर याला वडे असं बोलतात. तर हे महालक्ष्मीसाठी दरवर्षी बनवतोच. तर अशा प्रकारे मी हे वडे बनवून घेते. ह्या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप. त्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिवशी अख्खा दिवस आपला हा किचनमध्येच जातो जवळजवळ. प्रथा आहे आणि ते आपल्याला बनवलंच पाहिजे, केलंच पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे मी हे वडे बनवून घेतलेले आहेत. आता हे आपलं आपण असं तेलामध्ये तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता. सगळं मी असं जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवत, कारण कारण पुरणपोळी असते आणि साइड बाय साइड हे सगळं खूप देवीसाठी थोडं थोडं तरी आपल्याला हे करावं लागतं. वेस्ट व्हायला नको त्यामुळे. आणि महालक्ष्मीचं हे टाकून पण देत नाहीत. हे आपल्याला खाल्लंच गेलं पाहिजे आणि कचऱ्यात किंवा असं खराब झालं तर फेकून द्यायला पण चांगलं नाही. त्यामुळे मी थोडं थोडंच बनवते. आता आपण हे मिरची भजी काढून घेऊयात. व्हिडिओ कसा थोडासा मोठा होईल त्यामुळे मी कसं सगळं तुम्हाला असं डीपमध्ये रेसिपीज नाही दाखवल्या. फक्त महालक्ष्मीसाठी काय बनवतात आमच्याकडे नैवेद्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला थोडं शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आता मिरची भजी झाल्यानंतर मी लगेच आता आपण इथे त्याच तेलामध्ये कुरडईत तळून घेऊयात. आमच्या इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की कुरडई आणि भजी ही कंपल्सरी बनवलीच जातात. तर आता आपण पापड पण फ्राय करून घेऊयात याच कढईमध्ये. अशा प्रकारे मी साइड बाय साइड सगळं जे फ्राय करायच्या गोष्टी आहेत त्या याच कढईमध्ये करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी सगळी पापड कुरडई तळून घेतलेली आहे. आणि इकडे आपले दिवे पण साइड बाय साइड मी सगळं हे वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला बोललेल ना मी की आपण जे दिव्यासाठी पीठ घेतले होते अर्ध गहू आणि अर्ध ज्वारी, त्याच्यावर चाळणीतून चाळल्यानंतर जो चोथा राहतो त्याचा हा असा मी भात बनवलेला आहे. हा महालक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आमच्याकडे हा कंपल्सरी बनवलाच जातो. तर इकडे आपले फळं, मुटके आणि दिवे सगळं हे वाफेवर शिजवून तयार झालेलं आहे देवीसाठी. तुम्ही बघू शकता छान झालेले आहेत एकदम दिवे, फळं आणि मुटके. एकही तुटलेले नाहीये. छान प्रकारात हे सगळं व्यवस्थित शिजून झालेलं आहे. आता मी साईडला ठेवलेलं आहे. आता कांदा भजी राहिली होती त्यामुळे आता मी ही कांदा भजी बनवून घेते. तेल छान गरम झालेलं आहे. पटपट अशी मी कांदा भजी सोडते आणि छान अशी कांदा भजी मी बनवून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपल्याला झटपट आळूवडी पण बनवायची आहे. तर याचा पण खूप मान आहे महालक्ष्मीला. तर ही मी आळूची पानं घेतलेली आहेत. ती अशा प्रकारे मी ही लाटण्याने लाटून घेते. अशा प्रकारे ती मी पहिले स्वच्छ धुवून घेतलेली होती मिठाच्या पाण्यामध्ये. तर इथे मी आता ही आळूची पानं घेतलेली आहेत. आता आपण याला बेसन पीठ लावून घेऊया. जे मी भज्याला बेसन घेतलं होतं तेच घेतलेलं आहे. त्याच्यातलं थोडंसं बाजूला ठेवलं होतं आणि आता चिंचेचा कोळ टाकणार आहे. याने कसं आळूवडी खाते वेळेस गळ्याला खवखवणार नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे आळूवडी बनवताना. तर नेहमी आपण हे चिंचेचा कोळ असा टाकायचा. थोडंसंच आहे ना त्याच्यामुळे थोडासाच टाकलेला आहे मी. आणि जास्त टाकलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. छान असा खट्टी मिठी टेस्ट येते. तर अशा प्रकारे मी ही आळूच्या पानाला बेसनचं पीठ लावून घेते. अगदी 5 मिनिटात ही आपली आळू वडी बनवून तयार होते. इन्स्टंट आळू वडी नक्की ट्राय करा. खूप छान लागते. तर अशा प्रकारे मी बेसन लावून असं फोल्ड करते.
आपण हे वरून पण थोडंसं लावूयात. आता मी बाकीची पानं पण अशी बेसन लावून ठेवून देते आणि आता आपण हे सगळं तळून घेऊयात. खूप लेट झाला होता त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा फास्ट करत होती. तर आता आपण ह्या आळूवडी चांगल्या तळून घेऊयात. थोडंसं असं वरतून मी बेसनचं पीठ लावते. तर आपण आता हे पलटून घेऊयात. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण हे चांगलं तळून घेऊयात. तर आपली ही अशी आळूवडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आलटून पलटून मी अशी छान तळून घेतलेली आहे. आता मी हे काढून घेते आणि अशा प्रकारे मी बाकीच्या आळूवडी पण बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या आळूवडी अशा बनवून तयार झालेल्या आहेत. आणि आता मी याच कढईमध्ये भाजी तयार करून घेणार आहे. महालक्ष्मीसाठी मिक्स भाज्याचा खूप मान आहे. तर आणि फळभाज्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि पालेभाज्या वेगळ्या केलेल्या आहेत. तर त्या मी 2 प्रकारात असं बनवून घेणार आहे. तर इथे मी तेलामध्ये जिरा मोहरी टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता लाल माठ, चवळी, परत शेपू आणि आंबाड्याची भाजी पण आहे यामध्ये. आंबाड्याच्या भाजीचा पण महालक्ष्मीला खूप मान आहे. त्यामुळे थोडीशी मला ती मिळाली होती त्यामुळे मी थोडीशी टाकलेली आहे आतमध्ये. तर इथे मी सगळ्या अशा भाज्या टाकलेल्या आहेत. हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तर मी या भाज्या हिरवी मिरची मध्येच बनवते. तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली होती त्यामुळे तेलामध्ये थोडंसं परतण्यासाठी आपण पहिलं भाजी अशी मिक्स करून घेतली आणि आता नंतर आपण हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण भाजी मिक्स करून घेऊन चांगली शिजवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपली अशी ही मस्त महालक्ष्मीसाठी पालेभाजी तयार झालेली आहे. तर आता मी हे साईडला काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण फळभाजी पण बनवून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त आपली अशी ही पालेभाजी तयार झालेली आहे. याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकूयात. लसूण टाकूयात आणि कांदा पण टाकून घेऊयात. आपण अगदी लसूण कांदा या सगळ्यामध्ये सगळं मिळून असं भाज्या सगळ्या काउंट केलेल्या आहेत की महालक्ष्मी 16 भाज्याचा मान आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या अशा मिक्स 16 भाज्या मी मिक्स केलेल्या आहेत आणि त्याची भाजी बनवत आहे. आता आपण यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तर हे तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये ह्या मी जी मिक्स भाज्या स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बीन्स घेतलेला आहे, बटाटा, भेंडी घेतलेली आहे. भेंडीचा पण खूप मान आहे महालक्ष्मीला. फ्लावर घेतलेला आहे म्हणजे अवेलेबल आहे त्या घेतलेल्या आहेत. परत भोपळा घेतलेला आहे. अशा सगळ्या मिळून मी जवळजवळ 16 भाज्या केलेल्या आहेत. तर आता तुम्ही बघू शकता ह्या भाज्या मी आपण फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात. तर आपण हे भाजी आता चांगली अशी तेलामध्ये परतून घेऊयात. तर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात. हळद, मीठ आणि आता हे परत परतून घेऊया आपण आणि ही भाजी चांगली आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपली ही भाजी शिजलेली आहे आणि महालक्ष्मीसाठी मस्त आपली ही फळभाजी तयार झालेली आहे. आता आपण याच कढईमध्ये आमटी बनवून घेणार आहोत. त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकून घेते. कढीपत्ता टाकूयात. लसूण टाकलेला आहे. हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आपण जे पुरण बनवते वेळेस जे एक्स्ट्रा पाणी होतं पुरणामधलं
म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीमधलं ते काढून ठेवलेलं आहे, म्हणजे तो आपला कट आहे त्याची आमटी आपण बनवणार आहोत। आता इथे मी जो लातूरचा स्पेशल काळा मसाला बनवते वर्षभरासाठी साठवणीचा, तो टाकलेला आहे। खूप छान चव येते या मसाल्याने आमटीला। तुम्ही नक्की ट्राय करा तो मसाला पण, त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि तो मी आता कट टाकून घेतलेला आहे। तर आपली अशी मस्त आमटी तयार झालेली आहे। आता परत मी एका साईडला दही घेतलेलं आहे, ते फेटून चांगलं ताक बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं आहे, मीठ हळद टाकून घेतलेलं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आणि थोडंसं पाणी टाकते, दही कालचं होतं त्यामुळे थोडंसं आंबट असू शकतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून वाढवलेलं आहे। आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, मी जिरे टाकलेले आहेत। कढईला मी मोहरी नाही टाकत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे। तर आता आपण हे चांगलं तेलामध्ये परतून घेऊयात। आणि जे ताकामध्ये आपण सगळे मसाले टाकून मिक्स केलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत। आणि कढी फुटू नये यासाठी एक टिप आहे की आपण कढी जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हा सतत चमच्याने असं हलवत राहायचं। चमचा कढीच्या बाहेर काढला की आपली कढी फुटते, त्यामुळे उकळी येईपर्यंत आपल्याला ती चमच्याने अशी हलवत राहायची। ही एक महत्त्वाची टिप आहे, त्यामुळे आपली कढी अजिबात फुटत नाही। तर आता मी हे ताक यामध्ये टाकून घेते। तर मस्त आपली अशी ही कढी पण तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपला जवळजवळ सगळा नैवेद्याचा स्वयंपाक तयार झालेला आहे। आता पुरणपोळी बाकी आहे, पटकन मी पुरणपोळी बनवून घेते। पीठ पण मळून ठेवलं होतं, पुरण पण रेडी आहे आपलं। आता असा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि वाटीचा आकार दिलेला आहे त्याला, आणि असं पुरण घेतलेलं आहे। आणि हे अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला असं प्रेस करून चांगला पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर मी आता छोट्या छोट्या अशा पोळ्या बनवून घेणार आहे। आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। आता आपण तव्यावर पोळी भाजून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। महालक्ष्मीचा नैवेद्यासाठीचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे सगळं करेपर्यंत खूप वेळ लागतो। तर अशा प्रकारे मी ही साईड बाय साईड पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला होता। आणि जवळजवळ 2-3 तास लागले मला एवढा स्वयंपाक करायला। आणि प्लस व्हिडिओ पण बनवण्यामुळे थोडासा लेट झाला, नाहीतर पटकन होऊन जातो। तर तुम्हाला माझी ही महालक्ष्मी स्पेशल सगळ्या पदार्थांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आपली पोळी पण बनवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे मी बाकीच्या पोळ्या पण बनवून घेतलेल्या आहेत। आणि इथे एक मी तुम्हाला सांगायचं विसरली, महालक्ष्मीसाठी आमच्याकडे 5 प्रकारच्या चटणी पण बनवतात। तर इथे मी लसणाची चटणी, जवसाची, तिळाची, शेंगदाण्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशा 5 चटण्या बनवलेल्या आहेत। आता मी तुम्हाला देवीसाठी केळीच्या पानावर ताट कसं सजवलं होतं ते दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता 16 दिवे, 16 फळं आणि 16 मुटके घेतलेले आहेत। आणि त्यावरती जो आपण चोथा घेतलेला होता त्याचा भात बनवलेला आहे। चोथा म्हणजेच कणी असते, तो भात आहे। पालेभाजी आणि फळभाजी ह्या अशा 2 भाज्या ठेवलेल्या आहेत। आणि ह्या 5 प्रकारच्या चटण्या आहेत, त्या थोड्या थोड्या अशा मी ठेवलेल्या आहेत। आपला साधा भात आहे, कांदा भजी, मिरची भजी, आळूवडी आहे, इन्स्टंट आळूवडी, कुरडई, पापड, इथे आमटी, कढी आणि दूध आहे। तर अशी मी 2 थाळी बनवलेल्या आहेत 2 महालक्ष्मीसाठी। तर तुम्ही बघू शकता। तर अशी ही आमच्याकडे मराठवाड्यात अशी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी थाळी बनवतात। आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झाला, पण काही हरकत नाही. मला हे तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी लेट का होईना पण अपलोड केलेला आहे. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.